नमस्कार मित्रांनो. एक मुलगा जो की मार्च 2025चे इंटरचे पेपर आपल्या मामाच्या घरी राहून देत होता. एका रात्री तो अभ्यास करत होता तर त्याच्या मामीला जाग येते आणि त्याची मामी बघते की हा अजूनपर्यंत जागा आहे. तर त्याची मामी त्याला म्हणते की आता तो झोपून घे. रात्र खूप झाली आहे. सकाळी उठल्यानंतर अभ्यास कर. मात्र तो मुलगा मामीला म्हणतो की काय करू, मला झोपच येत नाही. तर त्याची मामी म्हणते की ठीक आहे, मग तू माझ्याजवळ येऊन झोप. त्यानंतर तो मुलगा आपल्या मामीजवळ जाऊन झोपतो. मात्र अर्ध्या रात्री त्यांच्यामध्ये एक वेगळीच फिलिंग निर्माण होते. तो वेगळी बिहेवियर करू लागतो, जी की नाही केली पाहिजे आणि तेथून पुढे कहाणीला सुरुवात होते, जी 2026मध्ये नव्या वर्षी खूप जोरात व्हायरल होत आहे. नक्की त्या मुलामध्ये आणि त्याच्या मामीमध्ये काय सुरू होते, नंतर काय घडलं आहे, काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सचिन फोपे क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामधून. या ठिकाणी कबई पोलीस स्टेशन आहे आणि कबई पोलीस स्टेशन अंतर्गत शास्त्रीनगर एक जागा आहे आणि याच ठिकाणी राहणारा श्यामसुंदर सैनीचे वय 44 वर्ष होते. श्यामसुंदर सैनीच्या पत्नीचे नाव गोमती श्यामसुंदर सैनी, वय वर्षे 37. यांचे 2 मुलं. मोठा मुलगा कृष्णकांत, ज्याचं साधारण 17 वर्ष. सर्वात लहान मुलगा छोटू, ज्याचं वय 12 वर्ष आहे आणि एक मुलगी जिचं वय 15 वर्ष आहे. नाव पूजा श्यामसुंदर सैनी. जी आहे की फूल विक्री करायची, फुलांच्या माला वगैरे बनवायच्या आणि त्या विक्री करायच्या आणि यामधूनच आपलं घर खर्च चालवत असायची. आपला प्रपंच, मुलाबाळांचे शिक्षण वगैरे हे सर्व त्यामध्ये ते ॲडजस्ट करत होते. असेच दिवस जात होते. श्यामसुंदर सैनी यांची एक लहान बहीण होती. तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचा एक मुलगा होता सूरज नावाचा, ज्याचं वय होतं 17 वर्ष. या सूरजचा श्यामसुंदर सैनीला कॉल येतो आणि तो मुलगा म्हणतो की माझे इंटरचे एक्झाम तुमच्याच तालुक्यामधल्या कॉलेजला लागले आहेत, तर मी तुमच्या घरी येऊन पेपर देऊ शकतो का? तेव्हा हा श्यामसुंदर सैनी आपल्या भाच्याला म्हणतो की ही विचारण्याची गोष्ट आहे का? तू बिनधास्त ये. तुला जोपर्यंत राहायचं तोपर्यंत राहा. पेपर वगैरे दे आणि इथे अभ्यास देखील कर. अखेर मार्च 2025मध्ये हा सुजित आपल्या मामाकडे येऊन राहतो. श्यामसुंदर सैनी यांची ऑलरेडी 3 मुलं होती, मात्र ते लहान होते आणि हा सुजित जो होता हा 17 वर्षाचा मुलगा होता. हा श्यामसुंदर सैनी म्हणजे त्याच्या मामाकडे येऊन तेथे राहू लागतो. तेथे अभ्यास करू लागतो. त्याला एक सेपरेट रूम दिला जातो अभ्यास करण्यासाठी. त्याला कोणी डिस्टर्ब करू नये असं त्याच्या मामांनी काळजी घेतलेली असते आणि असंच दिवस जात असतात. आता श्यामसुंदर सैनीची जी पत्नी होती गोमती सैनी, ही गोमती सैनी आपल्या हाताने स्वयंपाक वगैरे बनवायची, आपल्या मुलांना जेवू घालायची, श्यामसुंदरला जेवायला द्यायची आणि आपल्या बाच्याला देखील जेवायला द्यायची. मात्र गोमतीची तारीफ, गोमतीचे कौतुक हे कोणीही करत नव्हते. फक्त तिचा हा बाहेरून आलेला तिच्या पतीचा हा भाचा सुजित करत होता. सुजित त्याच्या मामीला गोमतीला म्हणायचा की तुमच्या हाताला खूप चव आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने स्वयंपाक बनवता. आज भाजी खूप छान झाली. असं तसं तो कौतुक करत असायचा आणि गोमतीला हे कौतुक केलेलं फार आवडत असायचं आणि गोमती देखील अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणे त्या सुजितची काळजी घेऊ लागली होती. आता त्यांच्यामध्ये असंच हसी मजाक व्हायला सुरुवात झाली. ही हसी मजाक खूपच वरच्या लेवलपर्यंत जाऊन पोचली. एक दिवस हा सुजित रात्रीच्या 11:30 वाजता आपल्या रूममध्ये बसून अभ्यास करत होता. तर ही गोमतीला जाग आली. कदाचित झोप लागली नव्हती आणि तिने सहज सुजितच्या रूममध्ये डोकावून बघितलं तर तिने बघितले की सुजित अजूनपर्यंत जागा आहे, अभ्यास करत आहे. तर ही गोमती सुजितला म्हणाली की
अभ्यास उद्या सकाळी करता येईल, आता तू झोपून घे. तेव्हा हा सुजित, जो की 17 वर्षाचा मुलगा, आपल्या मामीला म्हणतो की मला झोपच येत नाही, तर काय करू? तेव्हा ही गोमती म्हणते की ठीक आहे, तुझे मामा तर आज बाहेर गावी गेलेले आहेत, तू माझ्याजवळ येऊन झोपतो का? आणि त्यानंतर हा सुजित आपल्या मामीजवळ जाऊन झोपतो. आणि त्यानंतर त्याच्या मामीमध्ये आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी होतात ज्या एका पती-पत्नीमध्ये झाल्या पाहिजे. मामी आणि भाच्याच्या नात्याला हे लोक कलंकित करतात आणि चांगल्या पद्धतीने कलंकित करतात. आणि अशा प्रकारे गोमती आणि सुजितचे हे प्रेम प्रकरण, हे संबंध सुरू झाले होते आणि लपून-छपून यांच्यामध्ये सर्व काही सुरू होतं. आणि जेव्हा सुजित आणि गोमतीमध्ये संबंध बनतात, त्यानंतर ही गोमती आपलं मन मोकळं करते. ते सुजितला म्हणते की तुझ्यासोबत या सर्व गोष्टी करून मला खूप छान वाटलं, कारण तुझ्यासोबत ह्या गोष्टी करून जो मला आनंद झाला आहे, तो आनंद मला आजपर्यंत तुझ्या मामासोबत राहून झालेला नाही. आणि ही गोष्ट त्या सुजितला आवडते आणि त्या सुजितला देखील ती गोमती आवडू लागते. दोघे एकमेकांवरती प्रेम करू लागतात आणि ही गोमती तर विसरून जाते की आपलं लग्न झालेलं आहे. आपलं वय 37 वर्ष आहे आणि समोरच्याचा जो मुलगा आहे, आपल्या पतीचा भाचा, व त्याचं वय फक्त 17 वर्ष आहे, जे की आपल्या मुलांच्या बरोबरीचा मुलगा आहे. गोमती सर्व विसरून जाते आणि ते मुलासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करू लागते. मुलगा देखील नादान बुद्धीचा नालायक मुलगा होता, तो देखील तयार होतो मामीसोबत लग्न करण्यासाठी. असे दिवस जात असतात. आता हा सुजित आणि ही गोमती रात्रंदिवस सोबत असायची. जेव्हा वाटेल तेव्हा गप्पा गोष्टी करायचे आणि यांच्यामध्ये त्या सर्व गोष्टी सुरू होत्या. आणि सुजितचे आता पेपर, एक्झाम्स वगैरे सर्व संपले होते आणि हा सुजित आपल्या स्वतःच्या घरी निघून गेला होता. डिसेंबर 2025 सुरू झाले होते आणि श्यामसुंदर सैनी जे होते ते हे कामानिमित्त बाहेर गेले होते. हे नेहमीच कामानिमित्त बाहेर गेलेले असायचे. मात्र ते जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा आपल्या पत्नीला आणि मुलांना सांगून जायचे. मात्र यावेळी हे श्यामसुंदर सैनी आपल्या पत्नी गोमतीला मुलांना न सांगताच बाहेर गेले होते आणि ते संध्याकाळी घरी देखील आले नव्हते. 10 डिसेंबरचा दिवस होता. श्यामसुंदर सैनी यांचा जो मोठा मुलगा होता कृष्णकांत, आपले वडील अजून कुठे गेले, नक्की गेले कुठे आणि अजूनपर्यंत आले का नाही म्हणून आपल्या वडिलांना कॉल करू लागला. मात्र श्यामसुंदर सैनी यांचा कॉल लागत नव्हता. आता सर्व कुटुंब गडबडत, नक्की वडील गेले कुठे? गोमती म्हणायची, माझे पती गेला कुठे कोणालाही काही माहीत नव्हतं. नातेवाईकांना वगैरे इकडे तिकडे कॉल करण्यात आले, मात्र कोणीही म्हटलं नाही की श्यामसुंदर इकडे आला. 11 डिसेंबर 2025ची सकाळ होते. काही लोक माली पहाड जागेवरती फिरण्यासाठी जातात आणि तेथे फिरत असताना त्यांना एक विचित्र गोष्ट आढळून येते. त्या ठिकाणी एका व्यक्तीची डेड बॉडी सापडलेली असते. जेव्हा ही गोष्ट गोमती आणि तिच्या मुलांना समजते, ते सर्व त्या ठिकाणी येतात आणि बघतात तर ती बॉडी श्यामसुंदर सैनीचीच असते. मुले खूप उदास होतात. ते ओक्साबोक्शी रडू लागतात आणि गोमती देखील जरा जास्तच रडत होती. आणि एवढं सर्व करून झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस वगैरे येतात. ठाणा अध्यक्ष सत्येंद्र सिंग असतात आणि अप्पर पोलीस अधीक्षक वंदना सिंग असतात. आपल्या टीमसोबत घटनास्थळावरती येतात आणि चौकशी सुरू करतात. नक्की श्यामसुंदर यांना कोणी मारलं असावे? तेथे आजूबाजूच्या लोकांना जेव्हा विचारण्यात येते तेव्हा लोक सांगतात की श्यामसुंदर सैनी हा खूप साधा आणि सरळ व्यक्ती होता. फूल विकून आपलं जीवन यापन करत होता. त्याची कोणाशीही दुश्मनी वगैरे काहीच नव्हती. तर त्याला या दुनियेतून कोण हटवेल? श्यामसुंदर सैनी ज्या ठिकाणी पडलेला होता त्याच डेड बॉडीजवळ रक्ताने माखलेले दगड, वीट वगैरे पडलेले होते. आणि त्यानंतर पोलीस श्यामसुंदर सैनीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. मात्र श्यामसुंदर सैनीला या दुनियेमधून कोणी हटवलं होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोस्टमॉर्टम करून झाल्यानंतर श्यामसुंदरचा मृतदेह हा घरी परिवाराला देण्यात येतो. त्याचा अंतिम संस्कार करण्यात येतो. हळूहळू 2 दिवस होतात, 4 दिवस, 8 दिवस. श्यामसुंदर सैनीचं 13वं होतं. तरी देखील अजूनपर्यंत हे माहीत झालं नव्हतं श्यामसुंदर सैनीला नक्की कोणी मारलं. श्यामसुंदर सैनीचे मुलं मात्र खूप उदास राहत होते.
त्यांना वडिलांची आठवण येत होती. पत्नी गोमती तिच्या चेहऱ्यावर देखील दुःख दिसत होतं. आता काय होतं हे कोणाला माहीत नव्हतं. श्यामसुंदरला हे जग सोडून आता जवळपास 19 ते 20 दिवस होऊन गेले होते. मात्र श्यामसुंदरसोबत हे असं कोणी केलं कोणालाही माहीत नव्हतं. एक दिवस श्यामसुंदरचा मोठा मुलगा कृष्णकांत हा आपल्या रूममध्ये पडलेला होता आणि त्याच दरम्यान कृष्णकांतला काहीतरी ऐकू येतं. तिकडून त्याची आई कोणाला तरी कॉलवरती म्हणत असते की आता तर माझा पती देखील गेला. आता आपण लग्न करू शकतो. तो बघतो तर त्याची आई हे असं बोलत होती. आता जो मुलगा कृष्णकांत असतो हा त्याच दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो आणि पोलिसांना सांगतो की माझी जी आई आहे गोमती सैनी हीच आणि माझ्या सर्वात छोट्या आत्याचा मुलगा आहे सुजित यांचं अनैतिक संबंध आहे. यांच्यामध्ये अनैतिक नातं आहे आणि मला असा संशय आहे की यांनी दोघांनी मिळूनच माझ्या वडिलांचा खून केला असावा. आता पोलीस कृष्णकांत सांगतो. याच्या आधारावरती जेव्हा गोमती सैनी आणि त्या सुजितला पकडण्यासाठी जातात तर पोलिसांना दिसून येते की हे दोघेही फरार झालेले आहेत. कारण कृष्णकांत जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आला होता ती गोष्ट सुजितला आणि गोमतीला समजली होती आणि त्यामुळे ते फरार झाले होते आणि त्यामुळे आता पोलिसांना कळून चुकले होते की श्यामसुंदर सैनीची हत्या नक्की कोणी केली आणि कशासाठी केली. आता हे पळून पळणार कुठपर्यंत होते आणि केव्हापर्यंत पळणार होते. पोलिसांनी दोघांनाही एका ठिकाणावर उचलता पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि त्यानंतर जेव्हा सरळ शब्दामध्ये हे ऐकत नाहीत, सांगण्यासाठी तयार होत नाही आणि त्यामुळे पोलीस जेव्हा सक्तीने यांची चौकशी सुरू करतात तेव्हा दोघांनाही त्यांच्यापुढे हार मानावी लागते. दोघांनाही तुटावं लागतं आणि सर्व काही खरं पोपटासारखं बदलावं लागतं. आता जी गोमती होती ही गोमती पोलिसांना सांगू लागते की मी अगोदर तशी नव्हते. मात्र सुजित माझ्या घरी आल्यानंतर माझं सुजितवरती प्रेम झालं आणि आमच्यामध्ये संबंध बनू लागले. आता हे संबंध आमचे बरेच महिने असे लपून छपून सुरू होते. जेव्हा ही गोमती श्यामसुंदर सैनी सोबत बेडवरती झोपलेली असायची. सुजित तिकडे सेपरेट रूममध्ये अभ्यास करत असायचा, तिकडेच झोपायचा. तर जसा श्यामसुंदर सैनिक आपल्या बेडवरती झोपी जायचा तशी ही गोमती तिथे बघायची आपला पती झोपला आहे. तिथून उठायचे आणि इकडे सुजितच्या रूममध्ये येऊन नको ते कृत्य त्या ठिकाणी त्यांचे सुरू व्हायचे. असं करून केव्हापर्यंत करणार होती. श्यामसुंदर सैनीला देखील एकदा जाग आली. बघितलं पत्नी शेजारी नाही. त्याने इग्नोर केलं गेली असेल बाथरूमला वगैरे. पुन्हा त्याला एक दिवस जाग आली. त्याची पत्नी जवळ नाही. पुन्हा एकदा जाग आली. त्याची पत्नीला जवळ नाही आणि त्यामुळे ह्या श्यामसुंदर सैनीला आता डाऊट येऊ लागला आणि त्याला कळू लागलं की आपली पत्नी काय शेण खात आहे आणि त्यामुळे या श्यामसुंदर सैनीला गोमतीवरती ओरडू लागला आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भयंकर वाद होऊ लागले. आता पती पत्नीमधील या अनैतिक कृत्यामुळे वाद होत आहे आणि त्यांची मुलं देखील त्या घरात राहतात. तर त्याच्या कानावरती पडणं साहजिकच गोष्ट आहे आणि त्यामुळे त्या मुलांना देखील ऐकू येत होतं की आपल्या आईचं आणि वडिलांचं हे वाद कशावरून सुरू आहे. त्यामुळे मुलांनाही माहीत होतं की आपल्या आत्याचा जो सर्वात लहान आत्याचा जो मुलगा आहे सुजित त्याचा आणि आपल्या आईचा अनैतिक संबंध आहेत. मात्र ते मुलंही काही करू शकत नव्हते कारण त्यांची आई त्यांच्या वडिलांचंच ऐकत नव्हती तर त्यांचे कुठे ऐकणार. जेव्हा सुजितचे पेपर वगैरे संपले होते तो आपल्या गावी गेला होता. मात्र तो 2-3 दिवसातून नेहमीच आपल्या मामाच्या घरी यायचा आणि मामीसोबत नको ते कृत्य करायचा आणि ही पण गोष्ट त्या श्यामसुंदर सैनीला खटकत होती. कधीही आपल्या घरी न येणारा भाचा आता सारखाच आपल्या घरी का येतो हे देखील त्याचं एक कारण होतं. अखेर गोमतीला आता पतीचा त्रास होत होता. पतीपासून तर तिचे मन भरलेलेच होते. तिला पती असाही नकोसाच होता आणि त्यामुळे गोमती आणि श्यामसुंदर सैनीच्या भाच्याने ठरवले की याला उडवायचं आणि त्यांनी ठरवलं आणि ते केलं. त्या ठिकाणी जाऊन त्याला दगड विटाने ठेचून त्याची हत्या करून टाकली आणि त्यानंतर या गोमतीचा असा प्लॅन होता 37 वर्षाची गोमतीचा की आपल्या 17 वर्षाच्या भाच्यासोबत आपण लग्न करून घेऊयात. तिला मुलं बालांची देखील काही पर्वा नव्हती आणि अशात नीच
स्त्रीला पोलिसांनी आता अटक केली आहे. गंभीर कलमांतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र मित्रांनो, मला सांगा, गौमती सैनी आणि सुजित या दोघांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.